श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे. चैत्र शुद्ध भाद्रपदा म्हणजेच श्री शालिवाहन शके 1948 मराठी वर्षाचा प्रारंभ होत आहे. तर या निमित्ताने आपण वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी राहावी, घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवेश होऊ नये, संरक्षण व्हावं त्यापासून, यासाठी आपण काही उपाय करणार आहोत. तर हे उपाय आपण पाहूत आता. लाल कपड्यामध्ये 2 उपाय करायचे आहेत आणि एक पिवळ्या पोटलीमध्ये करायचा आहे. पहिला उपाय आहे, गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर आतील बाजूने लावणे. त्यामुळे घरात वाईट गोष्टीचा प्रवेश होत नाही. या तोडग्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करणे. दुसरा तोडगा आहे, चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची वरीलप्रमाणे पंचोपचार पूजा ओम वम वनस्पतये नमः या नाममंत्राने करावी. नैवेद्य खडीसाखरेचा किंवा साध्या साखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते. धनधान्य समृद्धीकारक तोडगा. तर हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा या दिवशी जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असताना करावा. मागील वर्षाची जुनी पोटली पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करावी. तांब्याचा एक गोल तुकडा. या पोटलीमध्ये असलेलं साहित्य, तांब्याचा एक गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड, नवे गहू 1 मूठ, 1 अखंड हळदीचा तुकडा, 1 मोठा हिरडा, 1 मिठाचा खडा, 1 मूठ नागकेशर इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करावी. नंतर त्या पोटलीची ओम श्रीम श्रीये नमः या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, श्री सुक्त 1 वेळा किंवा 16 वेळा जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यांनीच ती पोटली बांधावी. श्री स्वामी समर्थ. तर असे उपाय करायचे आहेत. हे उपाय करणं म्हणजे अंधश्रद्धा वगैरे असं आहे का? नाहीये. प्रत्येक प्रत्येक वस्तूमध्ये सृष्टीनं निसर्गतःच काही शक्ती दिलेली आहे की ती ऊर्जित होऊ शकते आणि त्याचा प्रभाव सकारात्मक होऊ शकतो. जसं की श्रीफळ आहे, दुर्वा आहेत, बेलपत्र आहे, लिंबू आहे, हे आपल्याला माहिती आहे. आपण सतत पूजेमध्ये घेतो त्यामुळं. तशाच आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या इथं वापरलेल्या आहेत. यातल्या काही वस्तू ज्या आहेत ना, त्या मसालावाल्याकडे मिळतील, काही सोनाराकडे मिळतील. तुमच्या स्थानिक बाजाराप्रमाणे तुम्ही त्याची विचारपूस करून पाहावे. आता हे लाल कापड आणि पिवळं कापड त्याच्या पोटल्या कशा तयार करायच्या? तुम्ही लाल रुमाल किंवा पिवळा रुमाल तुम्ही घेऊन तशी पोटली तुम्ही तयार करून घेऊ शकता, शिवून घेऊ शकता आणि त्याचा बंदही लालच करायचा आहे. लालचा लाल करायचा, पिवळ्याचा पिवळाच करायचा आहे. आणि हातावर तुम्हाला घरीच जर नैसर्गिकरित्या तुम्हाला रंग द्यायचा असेल तर हळदीच्या पाण्यामध्ये आणि कुंकाच्या पाण्यामध्ये पांढरं कापड बुडवून तुम्ही तसं करू शकता. गोरक्ष चिंच किती गोरक्ष चिंचेचा जो तोडगा आहे ना, तो फक्त एक बोटच अशी पिशवी होईल, छोटीशीच होईल, तसंच करायचा आहे तो. आणि दुसरा आहे तो वडाच्या झाडाची 3 इंचाची मुळी आणि रंगारी हिरडा याचा आहे. किती 2 बोट होईल एवढीच पुरचुंडी आहे ती. तसंच करायचं आहे. पिवळी पोटलीच आहे ती मोठी होणार आहे. मोबाईलला ठेवण्यासाठी वगैरे कशी पुरचुंडी होणार आहे तशी. हातावर घरी करता येत असेल तर उत्तमच, नसेल तर तुम्ही विकत आणू शकता. केंद्र जवळ असेल तर या पोटल्या तुम्हाला तिथं विकतही मिळतील. पण तुम्ही स्वतःही घरी करू शकता, काही अडचण नाहीये. तर आता ही सेवा मी सविस्तर सांगते. तर या सर्व पोटल्या ज्या केलेल्या आहेत तुम्ही, हे सर्व साहित्य त्याप्रमाणे तुम्ही भरून घ्यायचं आणि सर्व चौरंगावर मांडायचं. गोरक्ष चिंच त्याची पंचोपचार पूजा करायची. श्री स्वामी समर्थ हा जप करत त्याची पंचोपचार पूजा केली, ठीक आहे. आता दुसरा तोडगा आहे, वडाच्या झाडाची ती मुळी आणि रंगारी हिरडा. त्याची पंचोपचारी पूजा करताना ओम वम वनस्पते नमः म्हणजे हळदी कुंकू लावताना, अक्षता त्याला अक्षदा वगैरे टाकताना, परत
धूपदीप करताना हा मंत्र म्हणतच तुम्हाला ते करायचं आहे. नंतर तिसरी पोटली आहे ती पिवळ्या रंगाची पोटली आहे. त्याचीही पंचोपचार पूजा करताना हळदी-कुंकू वाहताना, अक्षगंध, अक्षता वगैरे वाहताना ओम श्रीम श्रीये नमः हा मंत्र जप करत पंचोपचार पूजा करायची. खडीसाखर वगैरे ठेवताना. हे झालं. ह्या तिघांचं वेगळी पूजा पाटावरच एकाच पाटावर मांडायची आहे. वेगळं काही करायचं नाहीये. आणि तिन्हीवर एकच जप विशेषतः घ्यायचा आहे की श्री स्वामी समर्थ जप. तुम्हाला इतर कोणत्याही सेवा करणं होत नसेल तर तुम्ही सरळ श्री स्वामी समर्थ हा जप 11 माळी जप घ्या. नित्यसेवा घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या सर्व सेवा नंतरचे मंत्रस्तोत्र घ्यायचे आहेत. कोणतीही सेवा अशी तुम्ही जेव्हा प्रभावी सेवा करताय किंवा एखादा उपाय करताय त्यावेळेस आधी नित्यसेवा घ्यायची आणि त्यानंतर इतर सेवा घ्यायच्या. नित्यसेवेत तुम्ही एक अध्याय घेताय क्रमशः रोजचा किंवा 3 क्रमशः घेताय, 3 अध्याय घेताय. ते तुमच्या याच्याप्रमाणे. काही जण नित्यसेवा करतही नसतील तर त्यांनी सरळ स्वामींचा 11 माळी जप घ्यायचा आहे. पाटाला हात लावायचा आणि स्वामींचा जप घ्यायचा आणि स्वामींना विनंती करायची, मी असा उपाय करतो आहे माझ्या घरासाठी. आणि इथं घराच्या कुटुंब प्रमुखाने म्हटलेलं आहे. तर बऱ्याच घरामध्ये महिलाच सेवा करतात. त्यामुळं त्या महिलांनीच सगळं केलं तरी काही हरकत नाहीये. तर श्री स्वामी समर्थ हा जप घ्यायचा आहे. सर्व पाटाला हात लावून सर्व ह्याच्यासाठी तो जाईलच. आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची जी पोटली आहे ना, ती हातामध्ये घ्या किंवा त्याला फक्त पाटावर असं स्पर्श केला आणि बाकीच्या तुम्ही सेवा घेतल्या तरी चालेल. काही हरकत नाही. आणि सर्वांनाच हे उपाय होतील, शक्य होतील असं काही नाहीये. तर ज्यांना हे उपाय करणं, हे साहित्य मिळणं अशक्य आहे, त्यांनी सरळ ह्या सर्व सेवा स्वतः म्हणा, पठण करा आणि स्वामींना विनंती करा, की वर्षभर आत्तापर्यंत आमची कायम तुम्ही काळजी घेतलेली आहे. इथून पुढेही काळजी घ्या, साथ द्या आणि आमच्याकडून हवी ती अपेक्षित ती सेवा करून घ्या. सगळं संकट दूर करत राहा. मदत करा. त्या संकटांमध्ये ते संकट पेलण्याची, त्यातून मार्ग काढण्याची आम्हाला तेवढं बळ द्या, असं म्हणून सांगा. कारण संकट तर आज टाळले ना, तर पुढं कधीतरी येणारच असतात आपल्याला. त्यामुळे संकट येऊ देऊ नका, असं आपण नाही म्हणू शकत आणि ते चूकच असेल. कारण ते पुढं कुठेतरी आपली वाट पाहत असतात. त्यामुळे त्यात बळ द्या, हेच नेहमी म्हणायचं. तर गुगळाचा धूप लावणे, गुगळ नसेल म्हणजे धूप नसेल एखाद्याकडं, तर तुम्ही उदबत्ती अशी ठेवायची. त्यावर ह्या सगळ्या पोटल्या अशा धरायच्या. त्याला धूप मिळते आणि प्रत्येक ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी लावायचा. पिवळी रंगाची जी पोटली आहे ना, ती ईशान्य कोपऱ्यातच, घराच्या ईशान्य कोपऱ्यात लक्ष ठेवा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला जो कोपरा असतो ना, तो कोपरा. विशेषतः आपण ज्या ठिकाणी देवघर आपलं ठेवलेलं असतं ते. जुन्या तुम्ही पोटल्या केलेल्या असतील तर त्या तुम्ही हळदी-कुंकू वाहून, अक्षता वाहून त्याचं विसर्जन करा. वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा जमिनीमध्ये पुरून वगैरे टाका. पर्यावरणपूरक राहण्याचा जरा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीनं ही सेवा आहे. शक्यतो मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर झालेली सेवा स्वामीचरणी आपण रुजू करूत. श्री स्वामी समर्थ महाराज चरणा अर्पणमस्तु.